शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 10व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदार आणि मंत्र्यांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं। एकनाथ शिंदे शिवतीर्थावरून निघाल्यानंतर लगेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले। त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं। यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विशेष म्हणजे यावेळी कार्यकर्त्यांसोबत खासदार अरविंद सावंत सुद्धा उपस्थित होते। त्या स्मृतीस्थळावर ज्या श्रद्धेनं निष्ठेनं प्रचंड प्रेमानं शिवसैनिका हे स्मृतीस्थळ उभं केलंय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने, त्या स्मृतीस्थळावर अशा अपवित्र लोकांनी येऊन त्यांना वंदन करणं हे सुद्धा गैर आहे। चीड आहे त्याची, गैर म्हणण्याची चीड आहे सर्वसामान्यांमध्ये। पाठीत सुराख उपसणारी अवलाद ही शिवसेनेला मान्य नाही। शिवसेना गद्दारांची नाही, खुद्दारांची आहे। आणि म्हणून अशी लोक येऊन जर इथं येत असतील तर निश्चितपणे शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी त्या स्मृतीस्थळालाच गोमूत्राने आपल्या संस्कृती आणि संस्काराप्रमाणे स्वच्छ केलं। अरविंद सावंतांना माझं आव्हान आहे की गोमूत्रानं जर शुद्धीकरण करायचं असेल तर पहिले आदित्य ठाकरेंचं गोमूत्रानं शुद्धीकरण करा। कारण की ज्या राहुल गांधीची गळा भेट घेऊन ते आलेले आहेत, त्या राहुल गांधीची गळा भेट घेणारी मुलगी ही पाकिस्तान जिंदाबादचे नारे घेताना त्या ठिकाणी दिसत आहे। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून आता बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आता या दोघांमध्ये जुंपलेली आहे। बाळासाहेबांच्या विचारांची मशाल फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय। तसंच सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न द्या आणि मग बोला असा टोला राऊतांनी लगावलाय। तर सावरकरांबाबतच्या या टीकेलाही दीपक केसरकरांनी उत्तर दिलंय। कोणी किती काही सांगितलं, टीका केली तरी बाळासाहेबांच्या विचाराची मशाल जी आहे ती फक्त निष्ठावंतांच्याच हातात असू शकते। कारण बाळासाहेबांच्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये निष्ठा या शब्दाला त्याने जे महत्त्व प्राप्त करून दिलं, निष्ठा आणि अस्मिता, त्याचं तेच कोणाला हिरावून घेता येणार नाही। जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बिनविरोध निवडून येणे, त्यांच्या विरुद्ध उमेदवार उभे करण्याएवढे सदस्य त्यांच्याकडे न राहणं, याला मशाल म्हणतात का? याला बाळासाहेबांचा विचार म्हणतात का? बाळासाहेबांची शिवसेना म्हणतात का? बाळासाहेबांची शिवसेना आम्ही आहोत आणि म्हणून आम्हाला नाव सुद्धा मिळालं बाळासाहेबांची शिवसेना। आणि म्हणून ज्या लोकांना केवळ सहानुभूती म्हणून अडकवून ठेवलेलं आहे, ती लोक सुद्धा हळूहळू सगळे एकत्र येतील। कोणाला असं वाटत असेल तर पहा, वीर सावरकरांचा विषय आहे। दान भारतरत्न अडवलंय कोणी तुम्हाला? आम्ही मागणी करतोय, हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा। का दिला जात नाही? इतकंच कशाला? हिंदू हृदय सम्राटांविषयी आपल्याला इतकंच प्रेम आहे तर बाळासाहेब ठाकरेंनाही सावरकरांच्या बरोबरीने भारतरत्न मिळाला पाहिजे। अनेक राज्यस्तरावरच्या नेत्यांना राजकीय स्वार्थासाठी भारतरत्नाचं किताब देण्यात आलेलं आहे। ज्यावेळेला महाविकास आघाडीचं राज्य होतं त्यावेळेला हा प्रस्ताव आलेला होता, त्याला टेक्निकल रिझन दाखवून हा प्रस्ताव सुद्धा घेतला नाही। म्हणजे हिंदुत्वाचं नाव घ्यायचं आणि सावरकरांच्या बद्दल अपशब्द बोलले तरी त्याच्यावर काही रिॲक्ट व्हायचं नाही, त्यांना भारतरत्न देण्याच्या संदर्भात पाठिंबा द्यायचा नाही। हे प्रकार सगळे झाले ते महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेले आहेत। त्याच्यामुळे तत्वासाठी बाळासाहेबांच्या विचाराला त्याग करणं हा ज्याचा त्याचा ऑप्शन आहे। आम्ही काय त्यांना म्हणणार नाही की तुम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चला। स्मृतीस्थळावर पुष्प अर्पण केले होते, त्यानंतर शिवसेनेकडून तिथे गोमूत्र शिंपडण्यात आलं। शिवसेनेच्या आणि राज्याच्या जनतेच्या ज्या भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे। त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून वगैरे असे प्रकार करण्यात आले, हे अतिशय चुकीचे प्रकार आहेत। शेवटी बाळासाहेब हे सर्वांचे आहेत, संपूर्ण महाराष्ट्राचे आहेत। आणि ज्यावेळेला आपण एवढा मोठा निर्णय घेतो की पूर्वसंध्येला जाऊन त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची, त्यामागची एक भावना आहे।
आपले सर्वोच्च नेते आहेत आणि हे नेते त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा सुद्धा तेवढ्याच गांभीर्याने झाला पाहिजे, तेवढ्याच आदरपूर्वक झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी असं केलेलं असताना सुद्धा नंतर जो प्रकार घडला असे प्रकार घडू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आणि निश्चितपणे बाळासाहेबांना खरीच श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांच्या स्वप्नामधला महाराष्ट्र घडवला पाहिजे. त्या पद्धतीनं बाळासाहेबांचा विचार आमचा म्हणतात ते ढोंग आहे आणि बाळासाहेबांनी सतत ढोंगाचा तिरस्कार केला. बाळासाहेबांनी सतत सांगितलं या महाराष्ट्रामध्ये ढोंग चालणार नाही, त्या ढोंगाला लाथ मारली पाहिजे. शिवसेना प्रमुखांनी कधीही खोटेपणा आणि ढोंग यांचा पुरस्कार केला नाही. दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये काही ढोंगी लोक आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असं सांगून जनतेची दिशाभूल करतायत, पण ती जनता ही पूर्णपणे बाळासाहेब ठाकरे यांच्याशीच निष्ठावान आहे. मला कुठल्याही वादामध्ये पडायचं नाही आहे, परंतु बाळासाहेबांचे विचार हे हिंदुत्वाचे खऱ्या अर्थाने विचार होते आणि त्याच्यामुळे त्या वाटेने आम्ही चालत असताना कोण काय बोलतं ह्याच्याबद्दल आम्ही फारशी फिकीर करत नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आम्ही आमची कामं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली करत राहतो आणि आम्ही ती करत राहणार आहोत. ऑस्ट्रेलियातल्या T20 वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करणारा भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं ICCच्या T20 फलंदाजी क्रमवारीत आपलं अव्वल स्थान कायम राखलंय. ही बातमी आपल्याला बघायची, पण एक छोटासा ब्रेक घेतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.